नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी देखील अवघ्या 15 वर्षांचा असून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। नागपूरच्या पाचपावली परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला। मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून आईने तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जे समोर आलं ते ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। ही 15 वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। यानंतर कुटुंबियांनी विचारपूस केली असता परिसरातच राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले। या घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली। पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांमधील या वाढत्या गुन्हेगारीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। बरोबर आहे। मुलगी मिलिंद नगर याच परिसरात राहणारी, मुलगा पंचशील नगर याच परिसरात राहणारा, एक दुसऱ्याची ओळखी झाली। तो मुलगा 10वीची परीक्षा दिलेली आहे, मुलगी 8वी नंतर ती सोडलेली आहे। त्यांची ओळखी झाली, मित्रत्व झालं, त्याच्यातून अनैतिक संबंधातून आता ती 14 वर्षाची मुलगी गर्भवती राहिलेली आहे। त्या अनुषंगाने आईने मुलीच्या आईने रिपोर्ट दिली, त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे। त्याच्यात वैद्यकीय तपासणीत जवळपास 7 महिन्याची गर्भवती असल्याची निष्पन्न झालेली आहे। त्या पुढील प्रोसिजर कायदेशीर प्रक्रिया जी आहे PSI शेडगे ही करत आहे। त्या मुलगा 10वी शिकणारा आहे, परीक्षा दिलेली आहे, तो 14 वर्षाचा आहे तो पण। या घटनेने पुन्हा एकदा समाजात मुलांच्या संगोपनाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे सिद्ध केले आहे। सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पाचपावली पोलीस करीत आहेत।